ज्यावेळी 6 जून 1674 वर केला, तर रायगड हा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला. तर हा रायगडच का निवडला असावा, तर रायगड हा किल्ला जर तुम्ही भौगोलिक दृष्ट्या जर विचार केला तर रायगड हा 65 किल्ल्याच्या गराड्यातला किल्ला आहे आणि बाकीच्या किल्ल्याच्या तुलनेत या किल्ल्याची उंची जवळपास 200 ते 300 फुटांना जास्त आहे. म्हणजे कम्युनिकेशन त्यासाठी उपयोगी पडणार होतं, म्हणून महाराजांनी कुठंतरी हा किल्ला निवडला असावा आणि म्हणून रायगड या किल्ल्याची नियुक्ती केलेली असावी. आज समाजात दोन प्रकारची माणसं आढळतात, एक असतात टेम्पररी आणि दुसरे असतात परमनंट. टेम्पररी तुम्हाला गल्ली गल्ली चौकात चौकात बघायला भेटतात. जयंती आली किंवा काही सण वगैरे आला की त्यांच्या आतमध्ये जो महापुरुषाच्या बद्दलचा जो जिव्हाळा आहे तो जिव्हाळा जागा होतो. ते छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतात. आता मीही छत्रपती शिवाजी महाराज की जयच म्हणतो, पण त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं ते कसं केलं, तर आज आपल्याला सांगितलं जातं शिवाजी महाराजांचं स्वराज्य फक्त मराठ्यांचं. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त हिंदूंपुरते मर्यादित ठेवतात, पण शिवाजी महाराज हे हिंदूंपुरते नसून शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्र केलेलं आहे. त्यामध्ये मराठा, सुतार, लोहार, कुंभार, चांभार, नावी, कोळी, आगरी, माळी या सगळ्या लोकांना एकत्र केलं. इथल्या प्रत्येक झोपलेल्या माणसाला जागवलं, जागत्या माणसाला उभं केलं, उभं केलेल्या माणसाला चालवलं आणि चालत्या माणसाला धाववलं आणि धावत्या माणसाच्या खांद्यावर स्वराज्याचं निशाण दिलं आणि त्याला सांगितलं तुला इथं स्वराज्य निर्माण करायचंय. ते कुणासाठी, तर ते स्वराज्य निर्माण करायचे ते तुमच्या हक्कासाठी, तुमच्या स्वाभिमानासाठी आणि तुमच्या पुढच्या पिढीच्या सुखासमाधानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांना काय दिलं हे सगळ्यात प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांचा जो लढा होता तो लढा स्वातंत्र्यता आणि गुलामीच्या मधला संघर्ष होता. मराठ्यांची मानसिकता काय होती, मराठे हे कोणाचे ना कोणाचे गुलाम होते. आता मराठा हा शब्द वापरला हा जातीवाचक नसून हा सामाजिक शब्द मी मानतो, कारण शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांचे जे मावळे होते ते 18 पगड जाती धर्माचे होते. तर मराठ्यांची मानसिकता काय होती, मराठा कोणाचा ना कोणाचा गुलाम होता. त्या दिल्लीच्या मोगल पातशाहीचा होता, तिथं नसला विजापूरच्या आदिलशाहीचा होता, तिथं नसला अहमदनगरच्या निजामशाहीचा, तो कोणाचा हे होता. पण शिवाजी महाराज हे असं अद्वितीयत्व आहे की त्यांनी काय सांगितलेलं आहे की इथं आमच्या मातीमध्ये इथल्या भूमिपुत्राचं राज्य असलं पाहिजे. हे शिवाजी महाराजांनी 350 वर्ष अगोदर सांगितलेलं आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपण जर संविधानाचं पुस्तक वाचलं असेल तर संविधानाच्या पुस्तकात भरपूर शब्द आहेत, पण 2 शब्द तुम्हाला प्रामुख्याने आढळतील. एक आहे सार्वभौम आणि दुसरा आहे स्वातंत्र्यता. शिवाजी महाराज सांगतात आम्ही आमचा देश चालवण्यासाठी सक्षम आहोत, आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही सार्वभौम आहोत. या भूमीमध्ये इथल्या भूमिपुत्राचं राज्य असलं पाहिजे. हे शिवाजी महाराजांनी 350 वर्ष अगोदर लिहून ठेवलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर सांगतात की हे जे संविधान मी लिहिलेलं आहे ते संविधान लिहिताना मला जास्त त्रास झाला नाही, कारण एक आदर्श राजा माझ्या डोळ्यासमोर होता. तर तो राजा कोण होता, तर तो राजा होता छत्रपती शिवाजी महाराज. हे सगळ्यात प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. आता मराठ्यांची मानसिकता काय होती, मराठा हा शब्द जर तुम्ही एक दैनंदिन जीवनातलं उदाहरण सांगतो, पोपट जर तुम्ही बघितलं असेल तर पोपट हा स्वच्छंद असतो, तो या झाडावरून त्या झाडावर उडतो. स्वच्छंदता ही त्याची मानसिकता आहे, बरोबर. आणि जर तुम्ही पिंजऱ्याचा पोपट बघितला तर पिंजऱ्याचा पोपट ज्यावेळी त्या पिंजऱ्यातून बाहेर काढतो, जो मालक पिंजरा स्वच्छ करण्यासाठी, तो पोपट उडून जातो का, तो इथं खांद्यावर ठेवला तो तिथंच जातो. त्याला बाहेरचं जे असीम जग आहे, अवकाशाशी जी भरारी घेणं आहे त्याला माहीतच नाही. त्याला हेच माहिती आहे की पिंजरा हेच माझं जग आहे आणि हेच माझं हे आहे. नेमकी मराठ्यांची किंवा त्या काळातल्या यांची परिस्थिती काय होती की आपली संकुचित मनोवृत्ती होती. शिवाजी महाराजांनी सांगितलं. आणि जर तुम्हाला